राम 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 राम। राम राम दादा। राम राम। बसू का? बस की। कुठनं आलास? हे शेजारच्या परडे गावातून। येतो कसं काय? असंच फिरत। एसटी पकडायची आहे ना, म्हटलं फिरून बघावं तुमचं गाव। बाकी तुमच्या डोसक्यात जो विचार चाललाय ना, एकदम बेस आहे। कसला विचार? काय दादा, संघर्ष घेऊन बसलायसा आणि सारखं उमराकडे बघतायस। अरे लहान पोर सुधीक समजेल। तू काळजी करू नका, मी कोणाला बी काय सांगणार नाही। उलटी मी तुझी मदतच करीन। मदत? होय की,
म्हणून तर मी म्हटलं या रस्सीचा फंदा बनवून वर उंबरावर चढून तुला बांधायला जमणार आहे बाई. म्या करून देतो की. काय करू रे, लई त्रासलोय बघ. गेल्या मोसमात पाऊस तर नाही झाला, पण हीच पडून माझा तरुण पोरगा मेला. आता तिची बायको पोरं उपाशी मरत्यात. त्यासनी काय खाऊ घालू. माझी बायको कशी बशी 4 घरी मागून लेकरांना जेवू घालते. घरात पैका नाही, दागिनं भांडी सर्व विकून झालं. बैल बी इकले. सावकाराकडे जमीन घाण ठेवली. पुढे काय बी मार्ग दिसत नाही. अरे म्हणून तर मी म्हटलं हा जो तुझा कार्यक्रम हाय ना एकदम झकास आहे. एकदा का तू उमराला लटकलास की समध्या काळजा मिटल्या. ना सावकाराचं टेन्शन, ना बायकोचं, ना सुनेचं. अरे बाबा, मी काय काय नाही केलं. मोठमोठ्या लोकांकडे जाऊन मदत मागितली. कोणी बी उभं नाही केलं. अरे बाबा, ते असंच असतं या. जित्यापणी कोण बी तुला आपल्या दारात उभं करणार नाही. पण एकदा का तू लटकलास की समधी मोठी माणसं इथं येणार. सर्वात पहिले पोलीस पाटील येणार, मग जिल्ह्याचा SP येणार, मंत्री येणार, मोठमोठे नेते येणार, विरोधी पक्षाचे बी नेते येतील, कदाचित CM बी येतील बघ. समजलं का? मग TV वाले येणार, मोठमोठे चॅनलवाले येणार, तुझ्या घरच्यांची विचारपूस करणार, तुझा फोटो धावणार. काय रे, तुझ्या घरी तुझा चांगलासा फोटो आहे ना? कशाला? अरे TV वर दाखवायला. मला नाही काय, त्या TV वाल्यांना लागेल ना. मग लय फेमस होणार तू. मग नेते लोक तुझ्या घरच्यांना बघ मदतीचा वायदा करणार. खरं? किती मदत मिळेल रे? मदत मिळेल का नाही त्याचा काय पत्त्या नाही, पण आश्वासन नक्की मिळणार. चल उठ पटापटा, रस्सी दे मला. जेवण ते तू? बायको आहे माझी. घ्या खावा. आणि ह्यो कोण? पलीकडच्या गावचा आहे. रस्सी घेऊन काय करतायसा? काय नाही मावशी, अगं माझी म्हस कुठं गावना झाली आहे, तिला शोधत आलं होतं. तर इथं हे भेटले, बसलो आपलं बोलत. जेवून थोडा आराम करा आणि या घरला. मावशी तू काय बी काळजी करू नका, मी हाय ना त्यांच्या संग. मी त्यासनी काय बी त्रास होऊ देणार नाही. तू जा घरला. ये रे दादा, जेवून घेऊ ये. तू खा, मला भूक नाही. अरे एक भाकर तर खा. अरे आता मरायचंच आहे तर कसली भाकर आणि कसलं काय. अरे आता मारायचंच आहे ना, तो उपाशी पोटी कशाला मरतो. पोटभर जेवून मर की, तुझ्या आत्म्याला शांती तरी मिळेल. बरं बाबा, तुला नग तर नग, मला लय भूक लागले. आधी जेवून घेतो.
जेवण लय छान बनवलंय रे. तशी माझी बायको लई गुणाची आहे. इतक्या गरिबीत तिनं माझ्या संग आयुष्य काढलं, पण कधी तक्रार नाही केली. स्वतः उपाशी राहिली, पण पोरांना तिला जेव घातलं. तर माझ्या नंतर तिचं काय होईल? तू नका तिची काळजी करू, ती तिचा बघून घेईल. तू खा. मी असं ऐकलंय की आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या बायकोला सरकार मदत करते. मी अभि ऐकलंय, पण मदत कुठे मिळते, कशी मिळते, किती मिळते, मिळते का नाही ठाव नाही. माझ्यानंतर हीच काय होईल? तू नका काळजी करू. हे घे. चल उठ उठ, आणि रशी आण चल. आता यल नका दौडू. मी तुला वर चढून फंदा बनवून देतो, मग मला निघायचंय बाबा. बस जायला ना माझी. या उमराच्या झाडाखाली माझ्या लई आठवणी आहेत. ही माझी शेती होती. मी आणि माझी बायको या उमराच्या झाडाखाली बसून कांदानं भाकर खायचो. कधी म्या तिला भरवायचो, कधी ती मला भरवायची. जेवण झाल्यानंतर जेव्हा मी तिच्या लुगड्याला तोंड पुसायचो तेव्हा लई लाजायची ती. माझी नातवंड दिवसभर या उमराच्या झाडाखाली नाचायची, बागडायची. मी आणि माझे मित्र इथं बसून आम्ही पत्ते खेळायचो. एक एक करून समदे गेले. कुठे गेले? कोणी गाव सोडून गेलं, कोणी फाशी घेऊन मेलं, तर कोणी कीटनाशक पिऊन मेलं. आणि आज या उमराखाली म्या. हा चल झालं. आता कोणी बी यायच्यात आपल्याला हा कार्यक्रम आटपाय हवा. चल तयार हो, चल. आता कसला विचार करतोयस? माझ्या पाठी माझ्या लेकीचं, माझ्या सुनेचं, तिच्या लेकरांचं काय होईल र? आता यो विचार करू लागला वय. अरे त्यांचं काय होईल त्याची तुला कशाला काळजी? तुझी लेक सून जातील तिकडे शहराकडे, तिथं बायकांसाठी लय मोठी मोठी कामं असतात बाबा. आणि तुझी नातवंड जातील कुठल्या तरी अनाथ आश्रमात, नाहीतर एस टी स्टँडवर भीक मागतील. तू कशाला काळजी करतो? तू तुझं काम कर, म्हणजे या सगळ्यातनं सुटलास. आता येल दौडू न ग, नाही तर कोणी पाहिलं ना तुला आणि मला दोघांना बी अटक करून जेलमध्ये टाकतील. आणि आत्ता जर तू नाही चढला तर मला परत वर चढून ते काढायला लागेल, म्हणजे डबल हा जमत ना. आणि उद्या परत येऊन हिथंच बसणार आणि तोच विचार करत राहणार की कसं लटकू. तवा आता समजा विचार सोड
आणि ये चल एकदा चढून टाक ये. बरं बरं शांत. रडू नका रडू नका रडू नका. शांत हो. ये बस इथं बस. घे पाणी. बरं बरं रडू नका शांत हो. घे पाणी पी पाणी पी. हो शांत हो शांत हो. कोण आहेस रे तू? म्या शेजारच्या परडी गावचा महादू ठाव आहे का तुला? महादू लोकरे? वय तो 3 महिन्यापूर्वी फाशी घेऊन मेला त्यो? वय तो माझा भाव होता. असाच तुझ्या वाणी झाडाला लटकून मेला. आमचा काय बी विचार केला नाही त्यानं. आम्हा सर्वांनी पोरक करून गेला. त्याच्या धक्क्यानं एका महिन्यात माझी आई मेली. मी नोकरी करायला शहराकडे गेलो तर इथं सावकारानं माझ्या घरावर आणि जमिनीवर कब्जा केला बघ. माझी बहीण कुठे गेली कोणाला बी ठाव नाही. कोण म्हणते ती मुंबईला घरकाम करायला गेली तर कोण म्हणते ती धंदा करते. माझी बहीण मला सोडून गेली रे. माझा बा तर फाशी घेऊन सुटला रे. पण आम्हा सर्वांनी जित्तेजी मारून गेला बघ. अरे बाबा आत्महत्या करणं चुकीचं असतं रे. पण मग तू मला कसं पायी चढ सांगत होतास? अरे मी तुझी परीक्षा घेत होतो. तुला काय वाटलं मी तुला मराय देन वय? अजिबात नाही. मी तुला चढूच दिलं नसतं. पण तुला सरळ सांगितलं असतं. पण तुला काय ते पटलं नसतं. म्हणून म्हटलं चढतोस तर चढ वरती. अरे आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नाहीत रे. पांडुरंगानं आपल्याला जिंदगी दिली, हातपाय दिलेत, ते चालवाया ताकद दिली, तर त्याचा उपयोग नको करावा आपण.
किती बी वाईट परिस्थिती आली तर त्यातून मार्ग काढायला पाहिजे. आपल्या कुटुंबाचा, आपल्या बायका पोरांचा विचार करायला पाहिजे. त्यांना काय हवं असतं रे? 2 येळची भाकर आणि फाटकी कापड. आणि ते सुधीक नाही देऊ शकलो आपण तर थू त्या जिंदगानीवर. अरे शेतकऱ्याला लोक अन्नदाता म्हणतात. आपण घाम गाळून कष्ट करून जमीन राबतो, पिकं काढतो. त्यामुळे या देशातले लोक 2 येळचं जेवू शकतात बघ. जर शेतकरी जगला नाही तर देश जगल का? अरे देवानं आपल्याला या रखरखीत जमिनीवर पैदा केलं. जिथं पाण्याचा थेंब सुद्धा नाही तिथं आपल्याला घामाचे थेंब जास्त गाळायला लागतील बघ. सरकारनं असं करायला पाहिजे, सरकारनं तसं करायला पाहिजे बोलायला ठीक आहे रे, पण सरकार तरी काय काय करणार? आपला विचार आपणच करायला हवा. आजपासून आत्महत्याचा विचार डोसक्यातनं काढून टाक बाबा. आणि जो शेतकरी आत्महत्याच्या विचारात असेल त्याला बी हे समजाव. अशा सर्व लोकांना एकत्र कर. समजून मिळून प्रत्येक प्रश्नावर काय ना काहीतरी तोडगा काढतीलच बघ. वय र पुरा वय, तू माझं डोळं उघडलंस. आता मी आत्महत्याचा विचार कधीच करणार नाही. देवानं माझं एक पोरगा नेला, पण तुझ्या रूपानं मला दुसरा पोरगा दिला. आजपासून तू माझा पोरगा आहेस. तू काळजी कर नकस. तुला बा नाही ना, आजपासून म्या तुझा बा. रडू नका. बस पोरा बस. चल घरला चल, मावशी वाट बघत असेल. होय होय जाऊया. मग अशी आपल्या हातात रस्सी बघून लय घाबरली होती बघ. होय होय खरंय. तुझ्या वाटेकडे डोळं लावून बसली असेल रे. चल घरला चल. आणि याचं काय करायचं? ह्याच अरे तिच्या माईला तू बांधलं नव्हतंस वय? कशाला बांधन? तू याच्यावर लटकला बी असता तर खाली जमिनीवर दानकर पडला असता. मोठा लटका निघालाय. चल उचलतो तांब्या. चल. काय र, तुझं नाव ठाव नाही मला. तुझं नाव काय आहे? तुझ्या पोराचं काय नाव होतं? किसन. तर मग माझं बी नाव किसन. आणि तुझं नाव रे? माझं नाव तुझा बा.